ओम. श्रोते हो, नमस्कार. 3 ऑगस्ट 2024, क्लिप क्रमांक 93. आज आपण परमपूज्य जनार्दन स्वामींची जयंती व त्यांचा बोध हे सत्संगाची बखर यामधील 10वे प्रकरण ऐकण्यास सुरुवात करणार आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. आज 23 जूनचा दिवस आहे. याच दिवशी सन 1927ला परमपूज्य जनार्दन स्वामींचा जन्म झाला. आपण परिवारातर्फे 2 आवडीचे कार्यक्रम विशेष महत्त्वाचे म्हणून साजरे करतो. त्यापैकी एक आहे गुरुप्रतिपदा आणि दुसरा म्हणजे परमपूज्य श्री स्वामींचा जयंतीचा दिवस. समाजात एक अशी प्रचलित प्रथा आहे की सामान्यांचा जन्म होतो आणि पुढे प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरे होतात आणि आयुष्य संपल्यानंतर तो दिवस श्राद्धाचा दिवस ठरतो. परंतु असामान्य पुरुषोत्तमांच्या बाबतीत त्यांना आपण जयंती आणि पुण्यतिथी असे म्हणतो. हा निव्वळ अलंकारिक शब्दात व्यक्त होणारा फरक नसून त्या महापुरुषांच्या उभ्या आयुष्यातील कर्तृत्वाचा आणि समाजासाठी अविरतपणे झिजून केलेल्या कार्याचा गौरव असतो आणि त्यांना दिलेली पावती आणि सलाम असतो. आध्यात्मिक क्षेत्रात तर ते जास्तच महत्त्वाचे वाटते, कारण गुरु आपल्या शिष्याच्या उदात्त ध्येयासाठी सतत मदत करीत असतात. ते ध्येय असते या जन्ममरणापासून सुटावे आणि त्या जगदीश्वराला भेटावे. आणि या अद्वितीय कार्यासाठी ते सत्पुरुष अजरामर होतात. म्हणून हे 2 दिवस महत्त्वाचे ठरतात, कारण त्यांच्या जीवनातून स्फूर्ती आणि आशीर्वाद मिळावेत आणि आपली आध्यात्मिक वाटचाल सुरळीतपणे चालू राहावी, यासाठीच अशा कार्यक्रमांचे आयोजन असते. परमपूज्य जनार्दन स्वामींचे चरित्र सर्व भक्तांना माहीत आहेच, पण माहीत असलेलेच पुन्हा पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे त्यांचा स्फूर्तिदायक इतिहास आणि बोध आपल्या अंतःकरणावर कोरला जावा आणि आपल्यामध्ये त्यांच्याप्रमाणेच आमूलाग्र बदल घडून यावा, ही त्यामागची प्रेरणा असते. त्यामुळेच याला पुनरुक्तीचा दोष लावता येत नाही. त्यांचा जन्म एका संस्कारी, उच्च शिक्षित आणि श्रीमंत खेर आडनावाच्या कुटुंबात झाला. वास्तव्य बडोद्यात होते. साहजिकच त्यांचे बालपण ऐश्वर्यातच गेले. सर्व सुखसोयी, समृद्धी आणि गडी माणसे हाताशी असत. परंतु दैवाचा फेरा काही वेळा विचित्र असतो. डॉक्टर असलेल्या त्यांच्या वडिलांनी संस्थांच्या ब्रिटिश रेसिडेंटबरोबर झालेल्या मतभेदामुळे अचानक स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि काळ पालटून गेला. परिस्थिती ओढग्रस्तीची झाल्यामुळे सर्वांना काटकसरीने राहावे लागले. स्वामींना मॅट्रिक परीक्षेनंतर पुढील शिक्षणही घेता आले नाही. परंतु जन्मतःच सिद्ध पुरुष असल्यामुळे त्यांची आध्यात्मिक घौडदौड अगदी लहान वयापासून कायम सुरू होती. वयाच्या 4थ्या वर्षी विष्णू कृपा प्राप्त झाली. त्याचा लाभ म्हणजे पुढील काळात भेटायला येणाऱ्या व्यक्तींचे अंतरंग काहीही न बोलता त्यांना स्पष्टपणे दिसू लागले. काहीही संवाद न करता लोकांच्या खऱ्या स्वभावाचे आकलन त्यांना अचूकपणे होत असे. याचा त्यांना गुरुपदी कार्य करताना फार उपयोग झाला. पुढे वयाच्या 14व्या वर्षी अचानकपणे श्री महाकालीची कृपा होऊन सलग 13 तास समाधी अवस्थेमध्ये राहावे लागले आणि त्यांचे व्यक्तिमत्व पार बदलून गेले. त्यांच्या स्वभावातही बदल झाल्यामुळे घरातील मंडळींना, विशेषतः त्यांच्या मेहुण्यांना, मोघे काकांना खूपच काळजी वाटू लागली. त्यांचे जीवन वाया जाते की काय असे काकांना वाटू लागले. म्हणून स्वामींच्या अहमदाबादजवळील सारंगपूरच्या परमपूज्य अम्मूमय्यांकडे मार्गदर्शनासाठी पाठवण्यात आले. तेथे स्वामींना भुवनेश्वरी देवीचे दर्शन झाले आणि माताजींनी त्यांना आशीर्वाद देऊन परत पाठवले. पुढे बडोदा सरकारच्या नोकरीत तिलकवाडा येथे असताना परमपूज्य टेंबे स्वामी व भगवान श्रीकृष्ण यांचा दैवी कृपेचा लागोपाठ अनुभव आला. त्यामुळे सरकारी नोकरीत असूनही अध्यात्माची आवड वाढतच गेली.
पुढे त्यांच्या सासूबाईंच्या आग्रहामुळे त्यांना परमपूज्य नाना महाराज तराणेकर सद्गुरू म्हणून लाभले. पूर्णपणे आध्यात्मिक तयारी झालेल्या स्वामींवर, त्यांच्या सिद्धावस्थेवर सद्गुरूंच्या एकाच भेटीत शिक्कामोर्तब झाले. यावरून ते देवाला किती प्रिय होते हे सहजच लक्षात येते. याचे रहस्य काय आहे असे स्वामींना विचारल्यावर ते म्हणाले होते, मी कोणतीही तक्रार देवाकडे कधीही केली नाही, कोणालाही दोषी मानले नाही. समोर आलेली परिस्थिती सदैव स्वीकारली, प्रारब्धाचा स्वीकार केला. देवानेच दिलेल्या स्वभावाने माणसे जर जगत आहेत तर त्यांना काय बोलणार. आणखी एका महत्त्वाच्या नियमाचे पालन केले आणि तो म्हणजे दिलेले वचन मी कसोशीने पाळले. वडील व त्याबरोबर भाऊ मानसिक आजाराने त्रस्त असताना कमालीच्या सोशिकपणाने मला सतत राहावे लागले. कदाचित या साऱ्या गोष्टी देवाला आवडल्या असतील. त्यांच्या हा बोलण्यातला नम्रपणा असू शकेल, पण या साऱ्या गोष्टी खऱ्याच आहेत. काही काळानंतर परमपूज्य नाना महाराजांनी अगोदरच सूचित केल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांनी त्यांना 3 वेळा दर्शन देऊन घराबाहेर पडण्यास भाग पडले. सुरुवातीला जनार्दन स्वामींनी स्वामी समर्थांच्या सांगण्यांकडे विशेष लक्ष दिले नाही, पण तिसऱ्या भेटीत समर्थांनी करारी मुद्रेत ज्यावेळी आज्ञा केली त्यावेळी स्वामींना ती आज्ञा शिरसावंद्य मानून पाळावीच लागली. पुढील काळात साक्षात दत्तप्रभूंनी स्वतः त्यांच्यावर कृपा करून सलग 7 दिवस स्वामींना वेगवेगळे दिव्य अनुभव दिले. हे झाल्यावर मात्र स्वामींनी स्वेच्छानिवृत्ती पत्करून बडोदा व अहमदाबाद येथे ध्यान केंद्रे स्थापित केली व आपल्या सद्गुरुपदाच्या कार्याला सुरुवात केली. पुढील 37 वर्षाच्या काळात सतत विविध राज्यात भ्रमंती करून शिष्यांना जागं केलं. त्यांच्या प्राथमिक अडचणींवर हळूहळू मात करून त्यांना अध्यात्म मार्गाकडे वळवले. शेवटी ही दैदिप्यमान कारकीर्द 2013 साली संपली आणि आज आपण सर्वजण त्यांचे स्मरण करीत आहोत. त्यांनी दिलेल्या बोधाप्रमाणे वाटचाल करण्याचा कायम प्रयत्न करीत आहोत. आजही ते आपल्या भक्तांना सूक्ष्म रूपाने सदैव मदतीचा हात देतच आहेत. त्यांनी आपल्याला काय शिकवले हे जर पाहिले तर खालील गोष्टी त्वरित लक्षात येतात. प्रापंचिकांनी सुरुवातीला 2 मुख्य गोष्टी सोडवल्या पाहिजेत. त्या म्हणजे डोक्यावर आपले स्वतःचे छप्पर आणि 2 वेळच्या जेवणाची सोय याची कायम व्यवस्था करणे. ते पार पडल्यावर त्यांनी भक्तांना परमार्थाकडे वळवले, कारण त्यांचे म्हणणे असे होते की जो भुकेला आहे तो सर्वप्रथम जेवणाच्या शोधात असतो, तो अध्यात्माचे काय ऐकणार. मूलभूत गरजा भागवल्यानंतर मात्र कर्म, ज्ञान आणि भक्ती व ध्यानयोगाविषयी ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत राहिले. आत्तापर्यंत त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या अनेक चरित्रात आणि पुस्तकात ते विषय आणि भक्तांचे अनुभव विस्ताराने आलेले आहेत. ह्याच्या पुढचा जो याच प्रकरणातला भाग आहे तो आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.